आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंच असं असलेलं कळसुबाईचं शिखर याची आज सफर करणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाजवळ असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील उंच अशा निसर्गरम्य कळसुबाई शिखराची आपण आज चढाई करणार आहोत, ट्रेकिंग करणार आहोत। आज आम्ही सकाळी 8 वाजता कळसुबाई शिखर, सर्वात उंच असं शिखर, याची चढाई करायला सुरुवात केलेली आहे। माझ्यासोबत विपुल गोरे, श्रद्धा गोरे, उज्ज्वला गोरे, अमोल शेवाळे, श्लोक शेवाळे आणि रेश्मा शेवाळे। त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल समोर आमचे गाईड हरी मागे बघ, हरी भांगरे, राहणार सांब्रत, भंडारदरा, हे आम्हाला गाईड करतायत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कळसुबाई शिखर पार करतोय। सुरुवात झालेली आहे। पहा रस्ता कसा दिसतोय तुम्हाला, अत्यंत अवघड अशी चढाई। ही चढाई चढताना दमछाक होते अशा पद्धतीची चढाई आहे। पहा समोर तुम्हाला ज्या झाडीमधनं दिसतंय कळसुबाईचं मंदिर, तिथे आपल्याला जायचंय। चढाई करत असताना तुम्हाला इथे चहा नाश्ता यासाठी जेवण करण्यासाठी उज्ज्वला हॉटेल इथे सुविधा आहे। या कळसुबाईच्या पायथ्याशी एकदम सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आणि त्या वातावरणातून ही निघालेली पाऊलवाट। पहा कळसुबाईचा डोंगर तुम्हाला दिसतोय, ती सुंदर झाडी, त्या टोकावर आपल्याला जायचं आहे। हे तुम्हाला पहिल्या टप्प्यातील कळसुबाई निवासिनी देवस्थान, कळसुबाईचं इथे दर्शन घेता येईल। पहा सुंदर असं वातावरण, मोठं असं वटवृक्षाचं झाड, इकडे चाफ्याचं झाड आहे। सुंदर सुंदर असे लँडस्केप स्पॉट इथे आहेत। हे पहा रस्त्यावर ठिकठिकाणी तुम्हाला पाणी, लिंबू सरबत, नाश्ता करण्यासाठी हॉटेल्स आहेत।
नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रस्त्यावरून आपल्याला चढाई करावी लागते. येथे मला चढाई सुद्धा अत्यंत अवघड स्वरूपाची आहे. त्याचबरोबर उतरताना जो आपला वेग आहे तो आपल्याला कंट्रोल करून उतरायचा आहे. चढण्यासारखंच उतरणंही अवघड असते. पहा, थोडं वर चढून आल्यानंतर तुम्हाला हा बारी गावचा व्ह्यू दिसतोय. आमचे मेंबर्स स्टेप बाय स्टेप चढाई करतायत. या कळसुबाईच्या पायथ्याशी बारी हे गाव आहे. तिथे खाली तुम्हाला बारी हे गाव दिसतंय. तिथे आम्ही गाड्या पार्क केल्या आहेत आणि तिथपासून चढाई करत आलो आहोत. हे पहा आमची श्लोक शेवाळे, फक्त 8 वर्षाचा मुलगा आहे, तो सुद्धा चढाई करतोय. त्याचे पप्पा, मम्मी एकदम टेलला आहे. इथे तुम्हाला चहा, नाश्ता, विश्रांती करण्यासाठी असे हॉटेल्स आहेत. येथे एनर्जी ड्रिंक, लिंबू पाणीही मिळेल. पहा आमचे हरिदास गाईड जरा सुद्धा थकलेले दिसत नाहीत. उत्कृष्ट असा स्टॅमिना आहे त्यांच्याकडे. ते आदिवासी भागातले असल्यामुळे कायम असे वेगवेगळे ट्रेक करतात. तर तुमचा नंबर सांगा. 8275 1899 12. तुम्हाला जर भंडारदरा ट्रिप करायची असेल, साम्रद या गावामध्ये त्यांचं घरगुती स्वरूपाचं हॉटेल आणि जेवण तिथे तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचबरोबर ट्रेकिंगचे सर्व युनिट त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. रॅपलिंग आणि कॅम्पिंग, क्लाइम्बिंग या स्वरूपाचे थरारक असे इव्हेंट तुम्हाला उपलब्ध करून देतील. संपर्कासाठी त्यांचा मी नंबर इथे सांगितलेला आहे. आमचे खूप स्टॉप झालेत, जवळजवळ 4था-5वा स्टॉप आहे हा. इथे अशा प्रकारच्या टेंटमध्ये आपली निवासाची सुविधाही इथे उपलब्ध आहे. कळसुबाई हॉटेल आणि कळसुबाई ट्रेकिंग कॅम्पिंग असं या हॉटेलने दिलेल्या सुविधेचं नाव आहे. येथे दादा तुमचं नाव सांगा. भीमराज खाडे लिंबू सरबत बनवतायत, एकदम ताजं. इथे तुम्हाला हॉटेलचा नंबर दिसतोय, कॉन्टॅक्ट नंबर.
हे आमचे विपुल सेठ गोरे अजिबात थकलेले नाहीत. ट्रेक झाल्यावर मधल्या टप्प्यावर आपण इथे पोहोचलो आहोत. थोडा पठार भाग आलेला आहे आणि इथे इथून पुढे तरी चढाई सुरू होणार आहे. आमची टीम तुम्हाला दिसते. इकडे हा डोंगराळ भाग, पर्वत रांगा. हा इथे वर आल्यानंतरही इथे तुम्हाला लिंबू पाणी, चहा, नाश्ता, त्यानंतर निवासासाठी टेंटची सुद्धा सुविधा आहे. तुम्हाला दिसत असतील आमचे मेंबर कसे थकलेत आणि बसलेत. श्रद्धा गोरे, हाय. श्लोक, चलो श्लोक. हा इंटरव्ह्यू आहे ना तुझं, मी शेवटी. इथे तुम्हाला खाली जे गाव दिसतंय, छोट छोट्या झोपड्या, ती बारी गाव आहे आणि तिथने आम्ही सुरुवात केली आहे. समोर डोंगर पा, सुंदर असा निसर्ग आणि या झाडीतून पाऊल वाट. आता इथे पायऱ्या आहेत चढण्यासाठी. इथून थोडी चढाई सोपी वाटते. पहा तुम्हाला दिसत आहेत पायऱ्या, दगडी पायऱ्या. हरी दादा इथे असा चढण्यासाठी पायऱ्यांचा लोखंडी जिना इथे आहे. तो जिना चढून आपण वर जाता येईल आपल्याला. इथपर्यंत चालत इकडे पहा मॅडम, कट करून टाका सर इकडे पहा. गोरे मॅडम, रेश्मा मॅडम आणि डोंगर. गोरे सर तुम्हाला दिसतोय विपुल गोरे, वय वर्ष 13. हा सुद्धा आज कळसुबाईची चढाई करतोय. चला कळसुबाईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. अतिशय जागेवर चढाई असलेला भाग. हे पर्यटक कसे कळसुबाई करून उतरतायत. उतरण्याच्या दिशेने ते चाललेत. पहा खालचं गाव दिसतंय.
आजूबाजूचा डोंगराचा भाग. त्या समोर जे झाड दिसतंय त्या टोकाला आपल्याला जायचं आहे. किती बारीक दिसते. पहा आमचे मेंबर्स थकून थोडी विश्रांती घेत आहेत. 2 मेंबर आमचे रिटर्न झाले आहेत. हा पठार भाग तुम्हाला दिसतोय खाली. आपण तिथून चढाई वर करत आलो आहोत. या पद्धतीने पहा तिथे झाड दिसतंय तिथे आपल्याला तिथून वर जायचं आहे. पहा आपण आता शेवटच्या टप्प्यातली चढाई करतोय. एवढी चढाई केल्यानंतर आपण कळसुबाई सर करणार. पहा कळसुबाईचा डोंगर कडा आणि ते पहा खाली काही मंडळी चढाई करतायत. हा डोंगर कडा, या पर्वत रांगा, सुंदर असं दृश्य पहा. ही चढाई आपण आता चढलो आहोत. आता आपल्याला अगदी शेवटच्या टप्प्यात ही चढाई करायची आहे. आमचे हरिदास हे गाईड संत्र्याचा आस्वाद घेत आहेत. इकडे विपुल शेठ गोरे, एनर्जी ड्रिंक म्हणून संत्र खात आहेत. सर्व ट्रेकर मंडळी हे स्वतः हो माझी खाऊन झालेली आहे. आता याची बरोबर क्लिप बनवणार. हे पहा तुम्हाला असं आकाश दिसतंय आणि आकाशाच्या खाली एक थर दिसतोय. पहा तो प्रदूषणाचा थर आहे. किती प्रदूषण आपल्या भारतामध्ये या निसर्गामध्ये आपण वाढवलंय हे इथे दिसतंय. इतक्या वर आल्यानंतर त्याची जाणीव होते. हा टप्पा पार झाल्यानंतर इथे असा थोडा सपाटीचा भाग लागतोय. इथे पायऱ्या नाहीत. या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर इथे अशी खोल दरी दिसते. कळसुबाईचा वरचा भाग. इथे चढाई करण्यासाठी कशी चढाई करावी लागते. पायऱ्या नाहीत. अशा खडकाळ भागातून आपल्याला जावं लागतंय. दादा आम्ही आलो बर का. डोंगर संपत आला. तुझा चेहरा किती फ्रेश झालाय कालपासून. पहा आमच्या लेडीज ट्रेकर्स बराचसा गट सर केलाय त्यांनी. आमचे हरिदादा पुढे आहेत. वरच्या टप्प्यात आल्यानंतर पहा अशी मोठमोठे दगड आहेत आणि त्यातून ही सुंदर वाट रस्ता सर करत पुढे पुढे चढाई करायची आहे.
चल बाई. चल मग पुढं बाई. पहा इथे किती सुंदर झाडी आपल्याला दिसते. निसर्गाने नटलेला हा कळसुबाई पर्वत, अतिशय उंच असं महाराष्ट्रातलं ठिकाण. जमलं आता काय थोडं राहिलं असेल. आमचे ट्रेकर्स मंडळी थकलेले आहेत आणि थोडी विश्रांती घेत आहेत. एक ट्रेकर्स अजूनही चढाई करत आहेत एकदम चपळाईने, सावध पवित्रा घेऊन. चिरली किती पहा, हे सुंदर असं लँडस्केप. ते पहा झाडाची जी फांदी आहे तशी दगडातनं गेली, दगडामध्ये रुतली. पहा आमचे ट्रेकर्स. तुम्हाला इथून दिसत असेल हे जे गाव आहे जिथून आपण चढायला सुरुवात केली ते किती दूर दिसतंय, किती उंचावर आपण आलोत. दगड घेतले. कळसुबाईच्या या स्पॉटवर विपुल गोरे कसा एन्जॉय करतोय. सुंदर असं दृश्य. चालू मी पोच बदल. हा चांगलं आलं. उलटा कॅमेरा झाला जीव. बरोबर आहे. आता तर इकडं बघ ना. हे बघ. हा वाव, गुड बॉय. नाही तुम्हाला तुझं स्टाईल नव्हतं कर का असं. गुड बॉय. आता तिकडे बघ, ते फोटो घे. थांब तस थांब, फोटो घेतो मी. आता टर्न घे, खाली बस त्याच्यावर. हा पाय सोडून. हा बस बस. ओके ओके डार्लिंग, बैठ जाओ नीचे. आता तसं बस, फोटो घे. आता पोच दे. चलो.
हे तुम्ही नका. हाय श्रद्धा. विपुल हाय. ते समोर तुम्हाला दिसतंय ते टोकावर कळसुबाईचं मंदिर, भगवा झेंडा, तिथे आपण जात आहोत. खालचा व्ह्यू पाहू आपण. ते खाली ज्या झोपड्या दिसत आहेत तिथे आपल्याला परतीच्या मार्गाने पोहोचायचं आहे. आपण आता कळसुबाईच्या एकदम शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हा खरा शेवटचा टप्पा आहे. मध्ये मध्ये मी सांगत होतो शेवटचा टप्पा. त्याने आमचे जे ट्रेकर्स आहेत त्यांना थोडा धीर मिळायचा आणि चढाईला फास्ट चढाई व्हायची. या आकाशामध्ये जो थोडासा डार्क पट्टा दिसतोय तो प्रदूषणाचा पट्टा आहे. किती प्रदूषण आपण केलंय. आमचे चिरंजीव येत आहेत. त्यानंतर आमच्या मॅडम सुनबाई, आता ही अगदी शेवटची लोखंडी पायऱ्यावरनं चढाई आणि लगेच कळसुबाईंचं मंदिर आपल्याला तिथे दिसेल. तुम्हाला दिसतंय कळसुबाईचं मंदिर. गुड बॉय. बस खाली बस मागे. कळसुबाईच्या उत्तरेकडील परिसर, हा पश्चिमेकडील परिसर. या मंदिरावर किती सुंदर अशी वारली पेंटिंग केलेली दिसते. हा मागचा भाग कळसुबाईचा. हे पहा बॅक साईडने सुंदर असं वारली पेंटिंग. हा कळसुबाईचा पश्चिम भाग, हा दक्षिण भाग. इथे छोटे छोटे असे स्टॉल आहेत. आमचे गाईड दादा बी सावलीत जरासे. आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया. हे पहा प्रवेशद्वार मंदिराचं आणि हा कळसुबाईचा तांदळा मूर्ती. सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. समोर तुम्हाला जे पाण्याचा भाग दिसतोय ते आहे भंडारदरा धरण. ज्यावेळेस आपण
या भंडारदरा धरणामार्गे चेकपोस्टवरून साम्रद या गावाला जात असतो त्यावेळेस त्या बाजूने आपल्याला कळसुबाईचा शिखर दिसत असतो. इथे तुम्हाला दिसत असेल हे दगडामध्ये कळसुबाई हे नाव काढलेलं आपल्याला लांबून रस्त्यावरनं दिसतं. या बाजूने आपण चढाई करू शकतो. या भागामध्ये या डोंगराच्या पलीकडे दूर असं साम्रद हे गाव आहे. समोर तुम्हाला एक असा सुळका जो दिसतोय तो रतनगड आहे आणि इकडे समोर जो दिसतोय तो आलम, मदन आणि कुलम हे गड दिसत आहेत. ही समोरून जी पाऊलवाट दिसते ती जर आपण असं खाली उतरत गेलो तर पांढरे गावामध्ये आपण उतरतोय आणि ही समोर जी पाऊलवाट दिसते त्या वाटेने जर खाली गेलो आपण तर खालच्या गावामधनं आपण चढाई करू शकतो. म्हणजे इकडनं सुद्धा कळसुबाई चढण्यासाठी रस्ते आहेत. दादा कोणता डॅम आहे पलीकडे? तो नवीन झाला होता भाम धरण काय होतं भाम बस का फोटो घे. खालून घ्या खाली खाली कॅमेरा नको. आता आपण कळसुबाई शिखर उतरतोय. परतीचा प्रवास एकदम सावध आणि सावकाशपणे आम्ही उतरतोय. आता आपण टप्प्याटप्प्याने गड उतरत आहोत. एक नंबरचं विपुल गोरे आणि श्रद्धा गोरे यांनी कळसुबाई शिखर पहिल्या क्रमांकाने पार केलंय. या प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने उतरत आहोत. पहा, खडकाळ रस्त्यातून टप्प्याटप्प्यानं आपण कळसुबाई शिखर उतरत आहोत आणि आपल्याला आपण जिथून सुरुवात केली होती ते गाव दिसतंय. आपल्याला अजून 1360 मीटर अंतर खाली उतरायचं आहे. रस्ता पहा कसा आहे. चढाई बरोबरच उतरणंही जोखमीचं असतं. त्यामुळे आमचे ट्रेकर्स एकदम सावध असा पवित्रा घेऊन उतरत आहेत. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं शिखर मानलं जातं. आपल्याला ज्यावेळेस आपण इथे ट्रेकिंगसाठी याल
तर इथे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आपली निवासाची, आपल्या कॅम्पिंगची, जेवणासह सुविधा इथे उपलब्ध आहे. त्यासाठी मी 2-3 हॉटेलचे कॉन्टॅक्ट नंबर या क्लिपमध्ये दिलेले आहेत. बराचसा भाग आपण उतरून खाली आलेलो आहोत. या भागाला माची असं म्हणतात. इथे कळसुबाईचं निवासस्थान, कळसुबाई निवासिनी मंदिर, येथून आपण दर्शन घेऊन सुरुवात केली होती. वर कळसुबाईचं शिखर दिसतंय. तिथून आपण परततोय आणि इथे आपण या कळसुबाई ट्रेकचा शेवट करतोय. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.